उद्याच्या बोर्डाच्या परीक्षेत इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवरचे क्वेश्चन्स कोणते येणार आहेत आणि त्याचे उत्तर कसे लिहायचे, जेणेकरून तुम्हाला देखील 5 पैकी 5 मार्क्स हे नक्कीच मिळतील. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवरचा क्वेश्चन्स हा सेक्शन 5 मध्ये रायटिंग स्किलच्या क्वेश्चन नंबर 6 ए मध्ये विचारला जातो, ज्यामध्ये तुम्हाला डू एनी वन ऑफ द ॲक्टिव्हिटीज तर अटेम्प्ट 1 करायचा असतो, A1 किंवा A2. तर कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो ते पाहूयात. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हे तुम्हाला एकूण 5 मार्क्ससाठी विचारण्यात येतं. तर क्वेश्चन नंबर 6A, डू एनी वन ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. तर A1 जो असणार आहे तो पहा, नॉन व्हर्बल टू व्हर्बल असणार आहे, हा देखील 5 मार्क्ससाठी असणार आहे आणि A2 देखील 5 मार्क्ससाठी. यापैकी तुम्हाला कोणताही एकच सोडवायचा आहे, दोन्हीही सोडवत अजिबात बसू नका, कारण त्यामध्ये तुमचाच वेळ हा जाणार आहे आणि आपल्याकडे वेळ हा कमी असणार आहे. त्यामुळे आपण पाहूया, दोन्ही प्रश्न खूप सोपे असणार आहेत. तर पहिला प्रश्न A1 पाहूयात. नॉन व्हर्बल टू व्हर्बल, द ट्री डायग्राम गिव्स अ व्हरायटी ऑफ इन्स्ट्रुमेंट दॅट वी यूज फॉर अ रायटिंग अँड द ॲडव्हान्टेजेस ऑफ इच. तर नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे A1 मध्ये आपल्याला काय देणार आहेत, तर एक ट्री डायग्राम देणार आहेत आणि ज्यामध्ये आपल्याला काय करणार आहेत, तर इथं व्हरायटी ऑफ इन्स्ट्रुमेंट्स जे आपण रायटिंगसाठी वापरतो आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ती ही ट्री डायग्राम आपल्याला शो करते. तर एखादी ट्री डायग्राम किंवा एखादा टेबल आपल्याला ह्यामध्ये देणार आहेत, फ्लो चार्ट वगैरे देणार आहेत आणि त्यावरून आपल्याला एक पॅसेजमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. ॲटलिस्ट तुम्हाला 2 पॅरेग्राफ्स लिहायचे आहेत. तर सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन्स असणार आहे. तुम्हाला क्वेश्चन अजिबात परीक्षेमध्ये काय करायचं नाही आहे, लिहायचं नाही, फक्त तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा आहे. तर इथे पाहू शकता कोणकोणते कसं क्वेश्चन्समध्ये काय काय विचारलेलं आहे. व्यवस्थित अगदी तिने फ्लो चार्ट दिलेला आहे विथ देअर ॲडव्हान्टेजेस, कोणकोणते रायटिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, मॅन्युअल बघा, मॅन्युअलमध्ये पेन्सिल, बॉल पॉईंट पेन, जेल पेन्स आणि फाउंटन पेन आहे आणि इलेक्ट्रॉनिकमध्ये कीबोर्ड अँड PC अँड टच स्क्रीन. त्यानंतर पहा पेन्सिलचा ॲडव्हान्टेजेस काय आहे, तर इझी टू राईट, शार्प पॉईंट आणि कॅन इरेज मिस्टेक्स. त्यानंतर पहा बॉल पॉईंटचा यूज काय आहे, शार्प पॉईंट, क्लिअर लेटर्स. जेल पेन्सचा यूज काय आहे, स्मूथ फ्लो, डझंट ड्राय अप इझिली. त्यानंतर पहा फाउंटेन पेन, क्लिअर स्ट्रॉंग फॉर्मेशन ऑफ लेटर्स. इलेक्ट्रॉनिकमध्ये पहा 2 आहेत कॅटेगरी केलेल्या, कीबोर्ड्स अँड PC. तर कीबोर्ड्स अँड PCचा यूज कशासाठी, तर यापासून आपल्याला नीट आउटपुट मिळतं, इझी टू हँडल, कॅन इरेज और डिलीट मिस्टेक्स आणि टच स्क्रीनपासून क्विक यूज आणि पोर्टेबल. हे जे ॲडव्हान्टेजेस आपल्याला क्वेश्चन्समध्ये दिलेले आहेत, पॉईंट दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, तर ॲटलिस्ट 2 पॅरेग्राफ्स याचे तयार करायचे, जेणेकरून आपल्याला 5 मार्क्स मिळून जातील. तर इथं पाहू शकता तुम्ही, सर्वप्रथम तुम्हाला टायटल हे द्यायचं आहे. त्यामध्ये A1 सोडवलेला आहे, पहा टायटल काय दिलेलं आहे, तर इन्स्ट्रुमेंट्स फॉर रायटिंग अँड देअर ॲडव्हान्टेजेस. तर अट्रॅक्टिव्ह असं काय करायचं आहे, आपल्याला आय कॅचिंग असं हे त्याला टायटल द्यायचं आहे आणि जे टायटल तुम्हाला जे टायटल मेन आयडिया काय आहे तुमच्या टेक्स्टची, तर ते तुम्हाला काय करायला पाहिजे, ते शो करायला पाहिजे, असं तुम्हाला टायटल द्यायचे आहे. त्यानंतर पहा पहिला पॅरेग्राफ आपण पाहूयात. Instruments for writing are either manual or electronic. Manual instruments includes the pen, the pencil, the ballpoint pen, gel pens, and the fountain pen. It is easy to write with a pencil. We can sharpen its point whenever required. If we make mistakes, we can erase them. The ballpoint pen too has a sharp point. We can form a clear letters with it. Gel pens have a smooth flow and don't dry up easily. Writing with a fountain pen is clear and the letters form are strong. तरी ह्या पहिला जो पॅरेग्राफ तुम्ही बघत आहात, यामध्ये कोणते पॉईंट्स आहेत जे क्वेश्चन्समध्ये दिलेले आहेत, पहा याच पॉईंट्सचा यूज करून तुम्हाला पहिला पॅसेज दिलेला आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ते वर्ड्स जस्ट कॉपी पेस्ट करायचे आहेत आणि एक सेंटेन्स तयार करून ते लिहायचं आहे. तर पेन्सिलचा यूज आपण कशासाठी करतो, द पेन्सिल कशासाठी यूज करतो, तरी तर दिलेलं आहे बघा. इट इज इझी टू राईट विथ अ पेन्सिल, वी कॅन शार्पेन इट्स अ पॉईंट व्हेनेवर रिक्वायर्ड. त्याच्यानंतर आपण मिस्टेक्स केलेले आपण वी कॅन इरेज देम. आणि बॉल पॉईंट पेन कशासाठी, टू हॅज अ शार्प पॉईंट, वी कॅन फॉर्म अ क्लिअर लेटर्स विथ इट. जेल पेन्स हॅव अ स्मूथ फ्लो अँड डोंट ट्राय अप इझिली.
रायटिंग विथ द फाउंटन पेन इज क्लिअर अँड द लेटेस्ट फॉर्मर स्टॉप. जे ह्यातले वर्ड्स आहेत ते सगळे इथलेच आहेत. पहा, क्वेश्चन्समध्ये आपल्याला जस्ट काय करायचं आहे, तिथं कॉपी पेस्ट करायचं आहे, परंतु जस्ट वर्ड कॉपी पेस्ट करायचं आहे, परंतु त्याच्यासोबत तुम्हाला सेंटेन्स मिनिंगफुल त्याचं सेंटेन्स तयार करून त्या वर्ड्सचा मिनिंगफुल सेंटेन्समध्ये वापर करून ते सेंटेन्स करायचं आहे. तर पहिला जो पॅरेग्राफ होता तो पहा, इन्स्ट्रुमेंट्स फॉर रायटिंग इन मॅन्युअलमध्ये कोणकोणते होते ते पाहिलं. त्यानंतर आपण सेकंड पॅरेग्राफ पाहणार आहोत. द इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस दॅट वी यूज फॉर रायटिंग आर द कीबोर्ड अँड द PC अँड द टच स्क्रीन. तर इथे इलेक्ट्रॉनिकमध्ये पहा, क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, कीबोर्ड अँड PC अँड टच स्क्रीन. सिम्पली आपल्याला काय लिहायचं आहे, तर रायटिंगचे इन्स्ट्रुमेंट्स इलेक्ट्रॉनिकमधले कोणकोणते त्यांची नावं जस्ट लिहायचे, जे सेंटेन्समध्ये तुम्हाला करून लिहायचं आहे. त्यानंतर पहा, द कीबोर्ड अँड द PC गिव्ह अ नीट आउटपुट and they are easy to handle. Also we can erase or delete mistakes easily. The touch screens is easy to use and portable. तर हेच जे पॉईंट्स आहेत पहा, त्या पॉईंट्सच तुम्हाला जस्ट काय करायचं आहे, सेंटेन्समध्ये तुम्हाला कन्वर्जन करून ते व्यवस्थित लिहायचं आहे. आणि ॲटलिस्ट तुम्हाला 2 पॅरेग्राफ्स हे लिहायचं आहे. नॉन व्हर्बल टू व्हर्बल आपण A1 पाहिला, ज्याचं उत्तर हा क्वेश्चन्स होता आणि त्याचं उत्तर तुम्हाला ॲटलिस्ट किती 2 पॅरेग्राफ्स म्हणजे 120 वर्ड्समध्ये लिहायचं आहे. आणि ज्यासाठी तुम्हाला किती मार्क्स भेटणार आहेत, तर 5 मार्क्ससाठी असल्यामुळे अगदी व्यवस्थितच लिहायचं आहे. टायटल लिहायला अजिबात विसरायचं नाही. टायटलला 1 मार्क्स असणार आहे. सगळे पॉईंट्स इन्क्लूड केलेले आहेत का त्याला 3 मार्क्स असणार आहेत. आणि कशा ग्रॅमॅटिकली सेंटेन्स करेक्ट आहेत का यासाठी 1 मार्क्स असणार आहेत. असे एकूण 5 मार्क्ससाठी तुमचं नॉन व्हर्बल टू व्हर्बल क्वेश्चन 6 मधला A1 जो असणार आहे, तो असा इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये लिहायचा आहे. जर तुम्हाला हा प्रश्न अवघड जात असेल किंवा इझी वाटत नसेल, तर सेकंड वन सुद्धा तुम्हाला ऑप्शनला असणार आहे. तर A2 पाहूयात. A2 असणार आहे तो व्हर्बल टू नॉन व्हर्बल असणार आहे. त्यामध्ये पहा, क्वेश्चन्स कसा विचारला आहे, ड्रॉ अ फॅमिली ट्री फॉर अविनाश काळे युझिंग इन्फॉर्मेशन दॅट ही हॅज गिवन इन द पॅरेग्राफ बिलो. तर यामध्ये तुम्हाला व्हर्बल A2 मध्ये काय करणार आहेत, एखादा पॅरेग्राफ देणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला फॅमिली ट्री ड्रॉ करा किंवा पाय चार्ट ड्रॉ करा किंवा टेबल ड्रॉ करा. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार आहेत. त्यामध्ये पॅसेजमधलेच तुम्हाला वर्ड्सचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, फॅमिली ट्री डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर सर्वप्रथम आपण क्वेश्चन्स पाहूयात. काय आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे पहा. माय मॅटर्नल ग्रँड पॅरेंट्स आर मिसेस साई अँड मिस्टर जयंती फुले. माय फादर्स पॅरेंट्स आर मिस्टर कैलाश अँड मिस्टर लक्ष्मी काळे. तर अविनाश काळेच्या फॅमिलीविषयी मॅटर्नल म्हणजे त्याच्या आईकडचे जे आजी आजोबा आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. त्यानंतर त्यांच्या पप्पाकडचे त्याचे जे वडील आहेत त्याच्याकडचे जे पॅरेंट्स आहेत त्यांचे देखील आजी आजोबांची नावं दिलेली आहेत, जे कैलाश आणि मिस्टर लक्ष्मी काळे. त्यानंतर बघा, माय फादर म्हणजेच अविनाश काळेचे फादर जे आहेत ते मिस्टर जीवन काळे हॅज अ 1 सिस्टर्स, म्हणजे त्यांच्या वडिलांना एक बहीण आहे जिचं नाव मिसेस रोहिणी लेले आहे. आणि हर हजबंड इज माय अंकल प्रकाश लेले. तर रोहिणी लेले यांचे जे मिस्टर आहेत ते प्रकाश लेले आहेत, जे त्याचे अविनाश काळेचे अंकल आहेत. शी हॅज अ 2 चिल्ड्रन माय कझिन्स. त्यांना रोहिणी काळे जे त्यांची आत्या आहे अविनाशची, यांना 2 मुले आहेत. काय त्यांची नाव आहेत, तर गिरीश आणि अनिता, जे अविनाश काळेचे भाऊ बहीण आहेत. त्यानंतर पहा, माय मदर्स नेम इज अविनाश काळेच्या आईचे नाव प्रभा आहे. शी इज द ओनली चाइल्ड. तर ते एकुलते एक त्यांच्या आजी आजोबांना आहे, म्हणजेच अविनाश काळेच्या. त्यानंतर बघा, आय ऑफकोर्स हॅव अ जस्ट 1 लिटल यंगर ब्रदर हुम वी ऑल लविंगली कॉल निकी. तर ह्याला देखील एक भाऊ आहे लहान, त्याला लाडाने काय म्हणतात, निकी असं म्हणतात. तर ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित एकदा वाचायची आहे, जो पॅरेग्राफ तुम्हाला देणार आहेत. आणि त्यातून काय आपल्याला तिने काय ड्रॉ करायला सांगितले, तर फॅमिली ट्री आपल्याला एक ड्रॉ करायला सांगितले आहे अविनाश काळेविषयी. तर अविनाश काळे जो व्यक्ती आहे त्याचे म्हणजे त्याच्या आईकडचे आजी आजोबा, त्यानंतर त्याच्या वडिलांकडचे आजी आजोबा, वडिलांचं नाव, आईचं नाव, त्यानंतर वडिलांची बहीण म्हणजेच त्याची आत्तीचे मिस्टर आणि त्या आत्तीला किती मुलं आहेत हे दिलेलं आहे. त्यानंतर पहा, त्याला एक भाऊ आहे. हे पॉईंट्स इन्क्लूड व्हायला पाहिजेत. अशी तुम्हाला फॅमिली ट्री ड्रॉ करायची आहे, जी 5 मार्क्ससाठी असणार आहे. तर याचे आन्सर कसं लिहायचं पाहूयात.
तर पाहू शकता तुम्ही, तुम्हाला सर्वप्रथम टायटल द्यायचं आहे की फॅमिली ट्री ऑफ अविनाश काळे. त्यामध्ये पहा साई प्लस जयंती फुले जे आहे ते मॅटर्नल ग्रँड पॅरेंट्स ऑफ अविनाश काळेज मदर्स. त्यानंतर कैलाश अँड लक्ष्मी काळे, प्रभा प्लस जीवन काळे. तर तुम्ही अशी व्यवस्थित अगदी फ्लो डायग्राम तुम्हाला काढायची आहे. प्रभा म्हणजे कोण आहे तर त्याच्या आईचे नाव आहे आणि जीवन काळे त्याच्या वडिलांचे नाव आहे आणि त्यांना दोन जे आहेत ती मुलं आहेत ती अविनाश आणि निक्की. अविनाश म्हणजे मी, आपण कोणाची फॅमिली ट्री अविनाश काळेची काढत आहोत त्यामुळे तिथं मी लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा कैलाश प्लस लक्ष्मी काळे म्हणजेच कोण तर अविनाशचे आजी आजोबा, यांना जीवन काळे आणि रोहिणी ही दोन मुलं आहेत आणि त्यांचे रोहिणी काळेची इकडे फॅमिली दिलेली आहे पहा. फॅमिली रोहिणी प्लस प्रकाश लेले, त्यांना दोन मुलं आहेत गिरीश आणि अनिता. तर अगदी सोप्या आणि अचूक पॉईंटमध्ये तुम्हाला फक्त वर्ड्स इथे पुटअप करायचे आहेत. यामध्ये देखील तुम्हाला काय करायचे आहे तर व्यवस्थित तो पॅसेज वाचायचा आहे. त्यातले पॉईंट्स जे मेन आहेत त्याला अंडरलाईन करायचं आहे आणि फॅमिली ट्री दिली असेल तर व्यवस्थित फॅमिली ट्री काढायची आहे. जर तुम्हाला तिथं दोन व्यक्तीमध्ये कंपॅरिझन दिलं असेल तर तिथं तुम्हाला काय येणार तर तिथं टेबलच्या फॉर्मॅटमध्ये कॅटेगरायझेशन लिहायचं आहे आणि जर तुम्हाला तिथं डू अँड डोंट्स दिले असतील तर ते देखील तुम्हाला टेबलच्या फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित अगदी ते लिहायचं आहे. तर अशा तऱ्हेने तुम्हाला 5 मार्क्स हे व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये देखील असणार आहेत. तुम्ही कोणती एक A1 किंवा A2 सोडवू शकता. उद्याच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.